नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर एक महत्त्वाची सूचना होती. युनिकची ऑनलाईन बॅच सुरू होते एक, ओके, PSI STI ASO. तर त्याचे जे काही फ्री लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये गुरुवारी 11 जून रोजी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे काही आहे, प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्याचं महत्त्व, ते कसं करायचं त्यासंबंधीचं आपलं लेक्चर आहे संध्याकाळी 5 वाजता. तर ते तुम्ही करू शकता. त्यासंबंधीची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. 2 गोष्टी असतात. एक, झूम ॲपवर ज्या वेळेस खूप जास्त लोक होतात, असं बऱ्याच मागच्या लेक्चरच्या वेळेस लक्षात आलं की काही लोकांना प्रॉब्लेम आला, तर ते लेक्चर सेम टाईम मोस्ट प्रॉब्ली याच्यावर पण जात असतं, यूट्यूबवर पण ते जातं ज्यावेळेस झूमवर खूप जास्त लोक होतात. तर युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर पण तुम्हाला ते मिळू शकतं. लाईव्ह लेक्चर असणार आहे, तर ते करा. आणि 10 तारखेला एकंदरच बघा, PSI संबंधी किंवा एकंदरच कंबाईन संबंधी खूप जास्त प्रश्न किंवा कमेंट्स येत असतात. आणि अमित डहाणे सरांचं त्यासंबंधीचं 10 जूनला PSI STI ASO परीक्षेत स्वरूपाने अभ्यासाची तयारी या संबंधीचं असेल, तर तुमचे PSI वगैरेच्या कमेंट बरेच आहेत, तर काही इश्यू असले तर तुम्ही त्यांनाही विचारू शकता. हर्डीकर सरांचं आहे बघा, हिस्ट्रीचं आहे. संतोष आदाटे सरांचं इकॉनॉमीचं आहे. हे सगळे लेक्चर जे आहेत ते फ्री असतात. परशुराम शिंदे सर ASO पॉलिटी है ना. आणि निलेश देशपांडे सर, जर तुम्हाला मराठी विषय जो आहे, भाषा, त्याच्याबद्दल काही करायचं असेल तर ते महत्त्वाचं आहे. तर हे सगळे लेक्चर जे असतील तर हे फ्री वेबिनार्स आहेत. याच्या लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तर तुम्ही करू शकता. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आजची जी पहिली न्यूज आहे आपली, ती अर्थव्यवस्था संबंधीची आहे. अमेरिकेने चीनी विमान कंपन्यांना 16 जूनपासून अमेरिकेत बंदी घातलेली आहे. एकूण 4 विमान कंपन्या आहेत ह्या. आता हिच्यात पण कसं आहे की जर सुरुवातीला, आता त्यांनी अमेरिकेने आज काल असं स्टेटमेंट दिलेलं आहे, जर हा वादच सॉर्ट आऊट झाला तर बंदी वगैरे येण्याचे चान्सेस नसतील. त्याचं रिझन असं आहे, करोनाच्या प्रादुर्भावानंतर युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स या अमेरिकेच्या एअरलाइन्स आहेत, याच्यावर चीनने जे काही प्रवास निर्बंध घातले होते ते जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी काही काढलेलं नाही आहे, मागे घेतलेलं नाही आहेत. म्हणून अमेरिकेने चीनला तसं केलेलं आहे. आणि हे लहान मुलांच्या पलीकडच्या केसेस आहेत या, त्याच्यामुळे हे असं तर नक्की होणार नाही की चीनच्या यांना ह्या ज्या महत्त्वाच्या 4 ज्या त्यांच्या एअरलाइन्स आहेत त्या अमेरिकेत बंदी येऊन जाईल. येत्या काळामध्ये बघा हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊन जाईल. पण आता तात्या म्हटलं आहेत म्हणून आपण घेतलं आहे, बघूयात. ओके. आणि टाळेबंदीच्या काळामध्ये चंद्रभागा जी आहे ती प्रदूषणमुक्त झाल्याचं समोर येतं आहे. पुण्यातल्या भीमाशंकरमधून उगम पावणारी जी भीमा नदी आहे ती पंढरपूरला, तिला चंद्रभागा म्हटलं जातं. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चंद्रभागेची वेळोवेळी तपासणी केली जाते. का केली जाते तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे जे भक्त आहेत तर ते तिथं स्नान करतात आणि त्यांच्यासाठी ती पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून चंद्रभागेचं जे पाणी आहे ते चांगलं आहे किंवा नाही, त्याचं नेमकं प्रदूषणाची पातळी किती, ते रेग्युलरली चेक होत असते. तर आता तिच्यातलं जी गढूळता आहे किंवा क्षारांचं प्रमाण 50% घटलं आहे. प्राणवायूच्या प्रमाणात सुद्धा लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. फक्त आता टाळेबंदीनंतर परत ज्यावेळेस गोष्टी सुरळीत सुरू होतील त्या काळामध्ये आपण परत ती जर प्रदूषण आणि त्या सगळ्या गोष्टी वाढवल्यात तर ते प्रॉब्लेमॅटिक राहील. पण येत्या काळामध्ये ही गोष्ट आहे की ह्या गोष्टी जशाच तशा ठेवणं हे आपल्याला गरजेचं आहे. अदरवाईज निसर्ग काय करू शकतो ते आपण आता अनुभवतो आहे ना. तसं निसर्ग चक्रीवादळाने थोडं आपल्याला रिलॅक्स ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना 25% निधी कोरोना प्रतिबंधावर वापरण्यासंबंधीचे आदेश जे आहेत किंवा त्या संबंधीचं सरळ बंधन जे आहे ते राज्य सरकारने घालून दिलेलं आहे. निधीची वानवा किंवा चणचण आहे, निधी कमी आहे, त्याच्यामुळे नाविन्यपूर्ण योजना सगळ्या खंडित करायच्या, असे सरळ सूचना जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. कुठल्याही नवीन योजना नको, जे चालू आहे ते राहू द्या. त्यातल्या त्यात 100 रुपयातले 25 रुपये तुम्हाला कोरोना प्रतिबंधावर खर्च करायचे आहेत. एक देश एक बाजार या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. आत्मनिर्भर भारत योजना जी होती तिच्यामध्ये आपण हे बघितलं होतं. तर आत्मनिर्भर भारतचे जे काही लेक्चर्स आहेत ते सेपरेट लेक्चर आहे, ते बघून घ्या. तिच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या सांगितल्या होत्या, आता त्याला केंद्रीय मंत्रिमंडळ एक गोष्टीला देत आहे, ते मंजुरी देत आहे. इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट जे आहे तिच्यातल्या बदल जे काही होणार होते त्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. मग आता शेतकरी देशात कुठेही आणि कोणालाही त्याचा माल विकू शकतो. स्थानिक कृषी बाजारावर त्यांना अवलंबून राहण्याची आता गरज नाही आहे. म्हणजे आता विद्यमान कृषी बाजार समित्यांचं अस्तित्व असणार आहे, परंतु नव्या धोरणामुळे फक्त आडत्यांनाच शेतमालाची विक्री करण्याचं बंधन शेतकऱ्यावर राहणार नाही. आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला सुद्धा ते माल विकू शकतात.
आणि शिवाय ते त्यांच्याबरोबर हंगामापूर्वी करारसुद्धा करू शकतात. तर हे पण एक महत्त्वाचं आहे. ओके, तर अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या करार करत असतात. म्हणजे जसं जैन इरिगेशन आहे बघा, जैन इरिगेशन जळगाव, की जी आशियातली सर्वात मोठी कृषी इंडस्ट्री आहे. आणि या जैन इरिगेशनचं मग वेगवेगळ्या कांद्यासंबंधीचे करार असतात शेतकऱ्यांबरोबर. पतंजलीसारखी कंपनी घेतली तुम्ही, तिच्यामध्ये जे काही आपलं ॲलोवेरा संबंधीचं कॉन्ट्रॅक्ट ते करत असतात. तर अशा पद्धतीने जे करार आहेत तर शेतकरी करू शकतात. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक आता हे प्रकरण खूपच गाजतं आहे बघा. हत्तीनीची हत्या झालेली आहे केरळमध्ये. फटाकेयुक्त अननस खायला दिलं आणि ते अननस तिच्या तोंडात फुटलेलं आहे खाताना, चावताना, आणि तिच्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे आणि ती गर्भार होती ना. तर त्याच्यामुळे हे मॅटर खूपच समोर येतं. आणि हिच्यामध्ये की मानव कशा पद्धतीने वागू शकतात. आता हिच्यामध्ये काय असतं की बऱ्याचदा हत्तींमुळे शेतीचं नुकसान होणं वगैरे, केरळ वगैरे ह्या भागामध्ये खूप कॉमन गोष्टी आहेत ह्या. पण असं का होतं? कारण आपण जंगलांवरचं जे काही अतिक्रमण मानवानी केलेलं आहे, त्यांचा अधिवास नष्ट केला म्हणून ते तुमच्या अधिवासात आलेले आहेत. हे मानवाने कधी समजून घेतलेलं नाही आहे. आणि याच्यामुळे हे फक्त हत्तींच्या बाबतीत नाही आहे, कितीतरी प्राणी असतील. मागे आपण हरणाचं बघितलं होतं, त्या हरणाचे फोटो आलेत बघा, की ते घरात येऊन पडलं हा ना. तर तुम्ही जर वन्यजीवांचे अधिवास नष्ट केलेत तर ते तुमच्या अधिवासात येणार. म्हणजे ही काळ्या दगडावरची रेष आहे. पण तिच्यामध्ये मानवाने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि असले अमानवीय प्रकार करता कामा नये. ओके, या कॅम स्कॅनरला पण आपल्याला सुट्टी द्यायची आहे. पण आता गुगल लेन्स जे आहे ते तिच्यात वर्क प्रॉपर करत नव्हतं. तर कॅम स्कॅनरला ऑप्शन असलेलं ऑदर दॅन चिनी, जर तुम्हाला माहीत असेल कुठलं ॲप तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, ऑस्ट्रेलियामध्ये एक संशोधन समोर आलेलं आहे कोविड-19बद्दल. जर आर्द्रता हवेतली 1% कमी झाली तर कोविडचा प्रसार 6% वाढतो. तर हे गणित कसं आहे? तर हवा कोरडी असते, तिच्यामुळे हवेतले कण लहान असतात. जेव्हा आपण शिंकतो किंवा खोकतो तेव्हा संसर्गाचे कण जे असतात ते हवेत जास्त काळ राहतात आणि त्यामुळे लोकांपर्यंत ते जास्त पोहोचतात. जर हवेत आर्द्रता जास्त असली तर कण मोठे होतील, जड होतील आणि ते खाली पृष्ठभागावर बसतील. तर हा सगळा प्रकार आहे की एकंदरच दुसरा. मग आता ह्या संशोधनाला तुम्ही जर समोर ठेवलं तर मग पाऊस सुरू झाला की त्याच्यानंतर कोरोना जास्त वाढेल अशी एक शक्यता जी समोर येते. तर मग ती आपण बाजूला हे करू शकतो, कारण मग ते हवेत कण राहणार नाही, ते जमिनीवर जाऊन बसतील. तर बघूयात येत्या काळामध्ये गोष्टी कशा होतात. आणि जेवढे संशोधक आहेत, जेवढे तज्ज्ञ आहेत, ते जे मतं मांडतात किंवा कुठल्या भाकीतं करतात तर ते त्यांनी नैतिकतेला धरून करावं, अशा संबंधीचं सुद्धा एक महत्त्वाचं हे आहे. कारण तुम्हाला वाटलं तुम्ही बोलून मोकळे झालात असं करणं गरजेचं नाही. म्हणजे त्याच्यामधून प्रॉब्लेम जास्त क्रिएट होऊ शकतात. सो थोडी नैतिकता तिच्यामध्ये असावी. टेली एल एर्विन कीटकशास्त्रज्ञ होते, त्यांचं निधन झालेलं आहे. पृथ्वीवर नेमके किती कीटक असावेत याचा अंदाज वर्तवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. उदय कोटक हे यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय औद्योगिक महासंघ त्याचे अध्यक्ष झालेले आहे उदय कोटक कोण आहेत? कोटक महिंद्रा बँक जी आहे त्याचे अध्यक्ष ते उदय कोटक. त्याच्यानंतर भारत आणि भूटान या दोन देशांमध्ये पर्यावरण सहकार्य करार झालेला आहे. 10 वर्षाच्या कालावधीसाठीचा हा करार आहे. तुम्ही जर भूटान बघितलं तर भूटान हे पर्यावरण प्रेमी असं राष्ट्र आहे आणि खालील घटकांवर मग ते पर्यावरण सहकार्य करार आहे. तिच्यामध्ये हवा आहे, कचरा आहे, वेस्ट मटेरियल, त्याच्यानंतर केमिकल व्यवस्थापन आहे, हवामानातले बदल आहेत, इतरही बाबी आहेत. पण महत्त्वाचं जे आहेत या 4 महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी फोकस केलेला आहे. त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये परत एकदा क्लॅशेस. ते कशावरून? की गिलगिट बलुचिस्तान मी तुम्हाला सांगितलं होतं. हा जो प्रांत आहे हिच्यामध्ये पाकिस्ताननी बौद्ध वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथं जे काही रॉक कार्विंग्स अँड इनग्रेविंग्स आहेत, लेण्या आहेत, हुंजा नावाचं ठिकाण आहे बघा. या हुंजा नावाच्या ठिकाणी बौद्ध धर्माशी संबंधित असणाऱ्या दगडावर कोरीव काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर याला पाकिस्तानने म्हटलेलं आहे की हा मूल्य नसलेला भारतातला बुद्ध धर्माचा वारसा आहे. ओके, तर खरं तर आता पाकिस्तानला काय ते त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. आणि हा जो डायमर भाषा धरण आहे जे पाकिस्तानमध्ये चीनची कंपनी बांधते आहे त्याला आपण ऑलरेडी विरोध केलेला आहे, कारण हा भारताचा सार्वभौमिक भाग आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये स्थानिकांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे, कारण या सगळ्या धरणाच्या याच्यामध्ये त्यांचा जो वारसा आहे तो संकटात आहे. तर येत्या काळात भारताने याबद्दल फार सरळ मेसेज पाकिस्तानला दिलेला आहे. तर बघूयात.
म्हणजे पाकिस्तानसारखं आतंकवादाला खतपाणी घालणारं राष्ट्र बौद्ध धर्म किंवा बौद्ध धर्माचे जे काही बेसिक्स आहेत ते समजून घेण्याच्या पलीकडची जनता आहे. त्याच्यानंतर कोलकाता बंदर जे आहे त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर. ओके, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल मी बरेच रेफरन्सेस तुम्हाला देत असतो. श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दलचे बेसिक रेफरन्सेस जे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी. 2014 नंतर ते खूप न्यूजमध्ये आले, त्यांच्या नावाच्या स्कीम्ससुद्धा आल्यात, तर ते कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर निसर्ग हे जे चक्रीवादळ होतं, हे निसर्ग नाव कोणी दिलेलं आहे तेही तुम्हाला आजच्या प्रश्नात सांगायचं आहे. पण हे निसर्ग चक्रीवादळ जे आहे तर ते निसर्ग चक्रीवादळ याचा जो स्पीड होता तो 120 km/h असा आपल्याला अपेक्षित होता, परंतु आपल्या सुदैवाने हा जवळपास 50 ते 60 km/h होता. त्याच्यानंतर त्याची जी तीव्रता होती मुंबई ठाण्यात ती कमी होती. फक्त रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, बाकी ठिकाणीही नुकसान आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याची दिशा बदललेली आहे. दिशा बदलल्यामुळे काय झालं की आपल्याकडं जे नुकसान होणार होतं तर ते कमी झालं आणि त्याची मुंबई किंवा मग आता बघूयात की ते थोडं दक्षिणेकडे वळलेलं आहे ना, अंदाजित दिशेपेक्षा 50 किलोमीटर दक्षिणेकडे. तर ज्यावेळेस निसर्गाचं सगळं होईल त्यावेळेस आपण एक सेपरेट लेक्चर निसर्गावर घेऊयात. ओके, तोपर्यंत आता हे तुम्ही बघू शकता की अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन है ना, कोकणातला जो सगळा भाग आहे किनारी प्रदेश तिथं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे आता ही झाडं बघू शकता तुम्ही, मोठी मोठी झाडं बघा, म्हणजे जी मोठी झाडं शक्यतोवर तिथं राहतच नाही, ते पडतात वादळामध्ये, मुळात सकट पडतात मोठी झाडं है ना. जे काही फ्लेक्झिबल असतं, लवचिक असतं तेवढं टिकतं है ना निसर्गामुळे, म्हणून कधी कधी तुम्हाला थोडं है ना झुकावं पण लागतं. तर निसर्ग हा जो आहे अरबी समुद्रातलं हे जे काही चक्रीवादळ आहे त्याच्यामध्ये सर्वदूर महाराष्ट्रामध्ये बघा, महाबळेश्वर, सातारा, त्याच्यानंतर मराठवाडा, विदर्भ पाऊस पडलेला आहे, येत्या काळातही पाऊस पडणार आहे. हे बघा अख्खा संसार कोलमडल्याचं हे एक चिन्ह अजून है ना. निसर्ग सिंधुदुर्गामध्ये घरावर झाड पडलेलं आहे मोठं आणि तिच्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत, पत्रवाहू उडून गेलीत लोकांची वगैरे. त्याच्यानंतर हे इकडे आंबे जमा करणारी जनता बघा तुम्ही, सगळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. ओके, अलिबागमध्ये आंबे जमा करतायत, हे इकडं सगळी पत्रवाहू उडून गेलेली आहेत. त्याच्यामुळे कसं असतं की निसर्गाच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही, निसर्गाला तो श्रेष्ठ आहे, तो सिद्ध करतो प्रत्येक वेळेस, फक्त आपल्याला ते कळत नसतं. 9,577 केसेस काल 24 तासामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. एकंदरच कालचा जर तुम्ही विचार केला तर त्या परवाच्या याच्यात 8,900 समथिंग, आज 9,577, म्हणजे जवळपास बघा डेली आपण 9,000 क्रॉस केलेला आहे. आणि ही खूप काही चांगली गोष्ट नक्कीच नाही आहे. 2 लाखाच्या वर आपल्याकडे केसेस गेलेले आहेत. तर एवढंच की आपली सगळी मीडिया सध्या वादळाच्या मागे लागलेली आहे. 9,501 केसेस, त्याच्यानंतर आदल्या दिवशी म्हणजे 2 जूनच्या दिवशी पण जवळपास 8,000 समथिंग केसेस होत्या, 8,900, आणि हा मोठा आकडा आहे. तर त्याच्यामुळे 8,917 केसेस आहे बघा 2 जूनच्या दिवशी. तर एकंदरच लॉकडाऊनमध्ये फ्लेक्झिबिलिटी आली किंवा आर्थिक ज्या काही व्यवहार सुरू झाले, तर याचा अर्थ असा होत नाही की कोविड-19 आणि या सगळ्या गोष्टी शांत झालेल्या आहेत. तुम्हाला जे मॅसिव्ह याच्यामध्ये दिसतं आहे की स्पाईक केसेसमध्ये, तर तो खूपच जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय 8,000 कोटींची जबाबदारी कवडीमोड. आता बघा आपण एक न्यूज बघितली होती की ह्या कोविड-19मुळं जे काही आपण कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती महाराष्ट्र शासनाने, तिच्यामध्ये 11.5 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येऊ शकली नव्हती, कारण हे सगळं कोविड-19 सुरू झाला. मग याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं, त्यांच्या कर्जाची जबाबदारी स्वतः घेतली. मग आता याच्यामध्ये काय आहे की 8,100 कोटी रुपये आहेत हे, तर हे शासनाकडून येणे बाकी अशा रकान्यात ते टाकायचं आहे आपल्याला. पण याच्याकरता रिझर्व्ह बँकेची परवानगी गरजेची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जोपर्यंत याला होकार देत नाही तोपर्यंत हे वर्क होणार नाही. शासनाने तसं रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलेलं आहे. तर येत्या काळामध्ये बघा शेवटी रिझर्व्ह बँकेनं खूप काही अडवणार नाही येथे या गोष्टी, आणि राज्य सरकारने त्यासंबंधीची जबाबदारी घेतलेली आहे. तर बघूया आता येत्या काळात काय होतं. नामांकित 4 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आता हे नेहमीचं आहे बघा. म्हणजे आता ठीक आहे कोविड-19 आहे, याच्यात हॉस्पिटल्स आहेत, किंवा सिंपल एक गोष्ट असते, राईट टू एज्युकेशन नावाचा आपला कायदा आहे. त्या राईट टू एज्युकेशनमध्ये 25% जागा ज्या आहेत त्या इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित असतं. परंतु तुम्ही जर बघितलं की ज्या खाजगी शाळा आहेत, नावाजलेल्या शाळा आहेत, त्या
ऑन पेपर फक्त दाखवतात, पण खरंच इकॉनॉमिकल विकर सेक्शनला त्या जागा देत नाहीत. आणि दिल्लीमध्ये याच्याकरता आपने खूप प्रॉपरली मोहीमसुद्धा राबवली होती आणि त्यांनी त्या गोष्टी बऱ्याच सुधारल्या आहेत. परंतु बाकीच्या ठिकाणी असं होताना दिसत नाही. आणि बॉम्बे हॉस्पिटल, पी डी हिंदूजा, जसलोक, लीलावती, तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जवळपास 80% खाटा ज्या आहेत, म्हणजे 80% कॉट, जेवढे कॉट असतील हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी 100 असतील तर 80% खाजगी हॉस्पिटलमधले सरकारने ताब्यात घेतलेले आहेत. आणि तिथं मग 80% तुम्ही कोविड-19 रुग्णांना ते अवेलेबल करून देणं गरजेचं असतं. आता यांच्याकडे नाही आहेत का? यांच्याकडे आहेत, परंतु ही लोक काय करतात, ही ते देत नाहीत किंवा अवेलेबल नाही आहे असं सांगतात रुग्णांना. आणि त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे स्वतः प्रायव्हेटली ते रुग्ण ॲडमिट करून घेण्यावर यांचा भर असतो. आणि येत्या काळात बघूयात, आता यांनी सांगितलेलं आहे की आम्ही करतो वगैरे, पण हे कठीण आहे. ही म्हणजे गेंड्याच्या पलीकडं कातडी असणारी जनता असते ही. चीननी पूर्व लडाखकडं खूप मोठं सैन्य आणलेलं आहे. राजनाथ सिंह यांनी याची कबुलीही दिलेली आहे. तर चीन, लडाख, भारत या संबंधीचं एक सेपरेट लेक्चर आपण घेऊयात. आता इथला जो फिंगर भाग आहे तिच्यामध्ये भारताने पॅनगॉंग सरोवराभोवती रस्ता बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि जे ऑब्वियसली चीनला आवडलेलं नाही आहे. चीन पण या फिंगर भागामध्ये रस्ता बांधतो आहे. आपण बघितलं होतं की कारगिल युद्धाच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या सैन्याची तुकडी तिथून पॅनगॉंग इथून हल्ली, त्यावेळेस भारताच्या हद्दीत चीनने रस्ता बांधलेला आहे. ओके. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, मग हिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की हिच्यामध्ये पूर्वी काय होतं, त्याच्यानंतर ही जी सीमा आहे 3488 किलोमीटरची भारत चीनची सीमा आहे. ते मॅप वगैरे मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो आणि तिच्यामधून आपण ह्या गोष्टी क्लिअर करूयात. चीनने तर स्टेटमेंट दिलेलं आहे की हा भारत आणि चीनचा मुद्दा आहे, तिच्यामुळे तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची हिच्यामध्ये गरज नाही. तिसरं कोण असतं मध्यस्थी करायला तयार? 24 तास एकच व्यक्ती तयार असते, ती म्हणजे अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प तयार असतात की आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. आणि हे अमेरिका वगैरेला है ना, त्याच्यामुळे भारत पाकचा जो इश्यू होता, काश्मीर असेल 370 नंतरची, भारताने क्लिअर केलेलं होतं द्विपक्षीय मुद्दा आहे, दोन्ही सोडू, तिसऱ्याचा संबंध नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही तिसऱ्याला घेता त्यावेळेस तुमच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहून जातं. हायड्रॉक्झिक्लोरोक्विनच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यासंबंधी WHOने होकार दिलेला आहे. आता हे WHOला काय चालू आहे हे WHOलाच कळत नाही आहे, है ना. अमेरिकेने सुट्टी दिल्यावर असं होत असतं, कारण खूप मोठा फंड पण गेलेला आहे. आता ते परत म्हणायला लागले की ठीक आहे करा तुम्ही, ना तर ठीक आहे. या असले स्टेटमेंट्स मग ते प्रॉब्लेमॅटिक ठरतात. MPSC निबंधासाठीचा आजचा घ्या की जागतिक नेतृत्वासाठी भारताला संधी करोनानंतरच्या जगात. ओके. करोनानंतरचं जे जग असणार आहे तिच्यामध्ये कशा पद्धतीची संधी आपल्याला असणार आहे ना, आपण पुढे येणार आहे. तर खरं तर आता काय झालं ना, काल मी ही एक गोष्ट अनाऊन्स केली की तुम्ही उत्तरं लिहा, पण मी प्रत्येकाचं उत्तर चेक नाही करू शकत ना, ते प्रॅक्टिकली आहे. तर काल आय थिंक 1-2 लोकांनीच उत्तरं लिहिली. एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला एक पर्टिक्युलर तिच्यात काय लिहिणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे हे सांगतो. त्याच्यानं तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करा, पण उत्तरं लिहा किंवा निबंध लिहून अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही डिमांड करताय, आपण सोडवतोय, तर त्यावेळेस तुम्ही निबंध लिहिणं अपेक्षित आहे. ओके. अप टू यू आहे, याच्याने ते शेवटी तुमच्यापर्यंतच आहे. जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत गोष्टी होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आजचा प्रश्न घ्या. इंडिया डिझर्व्स इट्स प्लेस ऑन द ग्लोबल स्टेज, बट ऑन G11 इट मस्ट बी क्लिअर अबाउट इट्स एम्स. गिव्ह युअर ओपिनियन. 150 शब्दात 10 मार्कांसाठी. तर हा प्रश्न UPSC मेन्सचा आजचा प्रश्न आहे. ओके. त्याच्यानंतर मूडीज या पतमानांकन संस्थेचे भारताचे पतमानांकन खालीलपैकी कोणते केलेलं आहे? तर मूडीजने आपलं जे पतमानांकन होतं तर ते Baa2 केलेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. सॉरी, ॲक्च्युली Baa2 होतं हे, याच्यावरून आपल्याला केलेलं आहे Baa3. सो याचं उत्तर जे आहे ते 3 आहे. आपलं पतमानांकन Baa3 केलेलं आहे. ते आपलं पतमानांकन जे होतं ते त्यांनी 2017 नोव्हेंबर हे Baa2 केलं होतं. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये 50 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी किती कर्ज देण्यात येणार आहे? तर 10,000 एवढं कर्ज प्रत्येकाला देता येणार आहे. आता हा पण मोठा पेच आहे की कसं द्यायचं. आत्मनिर्भर भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना किती पिकाच्या हमीभावात बदल करण्यात आलेले आहेत? 10, 12, 15, 14. तर याचं उत्तर जे आहे 14 पिकांमध्ये चेंजेस आहेत. खालीलपैकी देशातील लघु उद्योगांबाबत अयोग्य तथ्य ओळखा. तर याच्यामध्ये की रोजगार जो आहे तो रोजगार 40% रोजगार हे देऊच शकत नाही, विषयच येत नाही. त्याच्यामुळे 2 उत्तर आहे. किती रोजगार देऊ शकतात बरं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
यामातो हे चालताना मोबाईल वापरावर बंदी आणणारं शहर जे आहे तर हे जपानमधलं शहर आहे. आजचे प्रश्न घ्या. पश्मिना शेळीला कॅश्मीर असंही संबोधलं जातं. पश्मिना लोकरीसाठी पश्मिना शेळी प्रसिद्ध असून राजस्थानमध्ये सापडते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. G8ची स्थापना 1975मध्ये झाली, जे आता G7 आहे. 2014मध्ये जर्मनी G8मधून बाहेर पडला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य. निसर्ग चक्रीवादळाला निसर्ग हे नाव कुणी दिलंय? भारत, म्यानमार, बांगलादेश, जपान. जगात SARS-CoV-2चे एकूण 11 प्रकार आढळले आहेत. SARS-CoV-2चे भारतात 6 प्रकार आढळले आहेत. भारतात सर्वाधिक सापडणारा SARS-CoV-2चा प्रकार A3I हा आहे. बिनचूक विधान निवडायच्यातलं अ ब क, अ ब, फक्त ब, फक्त अ. PM केअर फंडची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2020, 1 एप्रिल 2020, 30 मार्च 2020, 28 मार्च 2020. हे 28 मार्च आहे. ओके, 28 मार्च. तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी.